आजच्या लेक्चरमध्ये आपण टेस्टिस आणि ओव्हरी या दोन एंडोक्राइन ग्लँडबद्दल माहिती घेणार आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण टेस्टिस याबद्दल माहिती घेऊ. टेस्टिस हा सुद्धा पॅनक्रियासारखा हेटेरो एंडोक्राइन ग्लँड आहे. हेटेरोक्राइन ग्लँड म्हणजे जो एक्झो पण आहे, एंडो पण आहे. म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरी हे दोघे पण एन्झाईम पण सिक्रेट करतात, हॉर्मोन्स पण सिक्रेट करतात. ठीक आहे. तर मग यामध्ये आपण एन्झाईमकडे कॉन्सन्ट्रेट न करता हॉर्मोन्सकडे कॉन्सन्ट्रेट करूया. ओके. तर टेस्टिस हे नंबर जर बघितले आपण तर 2 इन नंबर, 2 टेस्टिस असतात. हे पोझिशन जर बघितले आपण आउटसाइड ॲबडॉमेन, ॲबडॉमेनच्या बाहेर असतात. हे फक्त मेलमध्ये टेस्टिस आहेत आणि फिमेलमध्ये ओव्हरी आहेत. तर आपण पहिला टेस्टिस म्हणजे मेलचा पार्ट पाहतोय. टेस्टिस हे ॲबडॉमेनच्या बाहेर असतात आणि ओव्हरी हे ॲबडॉमेनमध्ये असतात फिमेलमध्ये. टेस्टिस ॲबडॉमेनच्या बाहेर आहेत, पण ते एका सॅकमध्ये प्रेझेंट असतात. त्या सॅकला एक नाव दिलेलं आहे. त्या सॅकला म्हणायचं स्कॉर्टम. म्हणजे स्कॉर्टम म्हणजे फक्त एक अशी सॅक आहे आणि त्या सॅकच्या आत ही टेस्टिस आहे. ठीक आहे. असे 2 टेस्टिस असतात आउटसाइड ॲबडॉमेन. ओके. तर याचे 2 फंक्शन्स आहेत. टेस्टिस हा, समजा आपण इथे टेस्टिस लिहिलंय, तर याचे 2 फंक्शन्स येतात. तो प्रायमरी सेक्स ऑर्गन पण आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, आणि दुसरा म्हणजे तो एंडोक्राइन ग्लँड पण आहे, एंडोक्राइन ग्लँड पण आहे. ओके. तर प्रायमरी सेक्स ऑर्गन, का प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो आपण याला? कारण हा स्पर्म तयार करतोय. ओके. आणि एंडोक्राइन ग्लँड का म्हणतो आपण? कारण तो हॉर्मोन सिक्रेट करतोय. जसं फिमेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन ओव्हरी असेल आणि मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस असेल. प्रायमरी म्हणजे जो गॅमेट्स तयार करतोय. ठीक आहे. गॅमेट्स मेलमध्ये स्पर्म आणि फिमेलमध्ये ओहम. तर हे गॅमेट्स तयार करणारे जे ऑर्गन्स आहेत मेलमध्ये तो टेस्टिस, म्हणून प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. तर आपण सध्या एंडोक्राइन ग्लँड हॉर्मोन्स चॅप्टर पाहतोय, त्यामुळे एंडोक्राइन ग्लँडवर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहेत. तर इथे पार्ट जर 2 असतील तर इथे याचे म्हणजे 2 फंक्शन जर असतील तर याचे पार्ट पण 2 असले पाहिजे. तर याच्यामध्ये म्हणजे असे 2 पार्ट आहेत जे सेपरेट काम करतात. एक पार्ट प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून काम करेल आणि दुसरा पार्ट एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करेल. तर याच्यामध्ये पहिला असा पार्ट आहे जो प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून काम करतोय, जो म्हणजे स्पर्म तयार करतोय. स्पर्म तयार करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. ओके. स्पर्मॅटोजेनेसिस, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, स्पर्म तयार करण्याच्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस. ओके. तर इथे आपण टेस्टिसचं जर सेक्शन घेतलं तर इथे असे ट्युब्युल्स दिसतात. या ट्युब्युल्सला म्हणायचं सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये स्पर्म तयार होत असतात. ओके. म्हणून हे टेस्टिसमध्ये तयार होतं, म्हणून टेस्टिसला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलं. पण या सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या आत असे छोटे छोटे इंटरसिशियल सेल्स आहेत. इंटरसिशियल सेल्स आहेत. या इंटरसिशियल सेल जो आहे तो एंडोक्राइन पार्ट आहे. म्हणून याच्यामधून जो हॉर्मोन सिक्रेट होतो त्या हॉर्मोनला आपण म्हणायचं टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन सिक्रेट होतो. कोणामधून? इंटरसिशियल सेल. इंटरसिशियल सेललाच अजून एक नाव आहे लीडिंग सेल्स. लीडिंग सेल्स हे आपण ऑलरेडी पिट्युटरीमध्ये पण बघितलंय. का पिट्युटरीमध्ये बघितलं? हे हॉर्मोन जरी टेस्टिसचा असेल, टेस्टोस्टेरॉन नावाचा, तरी तो स्टिम्युलेट, याला कोण स्टिम्युलेट करतं? पिट्युटरीमधून येणारा ICSH, इंटरसिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे कुठून यायला लागलाय? पिट्युटरी ग्लँडमधून. पिट्युटरीमधून सिक्रेट होऊन हा कुठे येतो? टेस्टिसच्या इंटरसिशियल सेलला. आणि इंटरसिशियल सेलला स्टिम्युलेट करून काय रिलीज करतो? टेस्टोस्टेरॉन.
ठीक आहे. म्हणजे पिट्युटरी करून येणारा ICSH या टेस्टिसमध्ये असलेल्या इंटरस्टिशियल सेलला स्टिम्युलेट करतो आणि काय रिलीज करतो, टेस्टोस्टेरॉन. हा टेस्टोस्टेरॉन तर एक हॉर्मोन आहे. कोणत्या ग्रुपमधला, अँड्रोजन. अँड्रोजन एक ग्रुप आहे, त्याच्यामधला टेस्टोस्टेरॉन एक हॉर्मोन आहे. ठीक आहे. जसं आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड हे कॉर्टिकॉइड ग्रुपमधले हॉर्मोन्स आहेत. ठीक आहे. जसं कॅटेकोलामाइन एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये कोणते हॉर्मोन्स येतात, ॲड्रेनालिन, नॉन ॲड्रेनालिन. तसा अँड्रोजन एक ग्रुप आहे, त्याच्यामधला एक हॉर्मोन कोणता आहे, टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. तर याचे टेस्टोस्टेरॉनचे जर आपण फंक्शन्स बघितले तर हे डेव्हलपमेंट करतात. डेव्हलपमेंट कशाचे, मेल ॲसेसरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे. मेल ॲसेसरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे. प्रायमरी मग कोण आहे, टेस्टिस आहे. पण टेस्टिस जरी स्पर्म तयार करत असेल तरी तो स्पर्म मॅच्युअर करण्यामध्ये किंवा तो बाहेर काढण्यामध्ये बरेच सारे ऑर्गन्स लागतात. जसं आपण एक मोबाईल घेतला तर मोबाईलला ॲसेसरीज लावतो, जसं त्याला कव्हर आहे, स्क्रीन गार्ड आहे, हे ॲसेसरीज आहे. त्याचं एक वेगळं फंक्शन आहे. स्क्रीन गार्ड स्क्रीनला प्रोटेक्ट करेल. ठीक आहे. तसं स्पर्म तयार करण्याचं काम जरी टेस्टिसचं असेल तरी त्याला अजून मॅच्युअर करण्याचं, त्यात सिक्रिशन ॲड करण्याचं, त्याला अजून जिवंत ठेवण्याचं काम, त्याला बाहेर काढण्याचं काम अजून बाकीचे काही ऑर्गन्स करतात. त्याला आपण ॲसेसरीज ऑर्गन्स म्हणतो. ठीक आहे. प्रायमरी जो तयार करतो आणि जो सपोर्ट करतो त्याला ॲसेसरीज म्हणूया. ठीक आहे. तर असे मेल ॲसेसरी सेक्स ऑर्गन कोणते कोणते आहेत, ते इपिडिडायमिस आहे, वासा डिफरन्शिया आहे. मी ते नावं लिहून कन्फ्यूज करणार नाही, तो आपण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये बघूयात की ॲसेसरीज ऑर्गन कोणते आहेत, त्याला सपोर्ट करणारे. ठीक आहे. तर यांना डेव्हलप करण्यासाठी कोण मेन काम करतं, टेस्टोस्टेरॉन मेन काम करतं. ठीक आहे. तसंच ह्या जो आत्ता बघितला आपण स्पर्मॅटोजेनेसिस, या स्पर्मॅटोजेनेसिसला पण स्टिम्युलेट करण्याचं काम, स्पर्मॅटोजेनेसिस जरी टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल करत असेल पण याला स्टिम्युलेट किंवा याला डेव्हलप करण्याचं काम कोण करतं, टेस्टोस्टेरॉन करतं. स्टिम्युलेट स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे बघा, स्पर्म जरी तयार करत असेल कोण, सेमिनिफेरस ट्युब्यूल, पण याला मदत कोणाची लागते, टेस्टोस्टेरॉनची लागते. म्हणजे टेस्टोस्टेरॉन जरी कमी झाला तरी स्पर्मचे काउंट कमी होऊ शकतात, हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासोबतच मेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स कोण मेंटेन करतं, टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन जर कमी असेल तर हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर व्यवस्थित येणार नाही. तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कोणते कोणते असतील मेलमध्ये, मस्कुलार ग्रोथ. बघा तुम्ही, एक मेलची बॉडी, मसल्स हे थोडी मस्कुलाईन बॉडी असते, तर ती मस्कुलाईन बॉडी ठेवण्याचं काम कोणाचं आहे, टेस्टोस्टेरॉनचं आहे. ठीक आहे. तसं ॲग्रेसिव्हनेस, थोडे मेल जास्त ॲग्रेसिव्ह असतात, हे कोणत्या हॉर्मोन्समुळे येतं, टेस्टोस्टेरॉनमुळे येतं. ठीक आहे. तसंच फेशियल हेअर्स, फेशियल किंवा ॲक्झिलरी हेअर्स, ॲक्झियलमध्ये अंडर आर्म वगैरे तिथे त्या ठिकाणी हेअर्स येण्याचं काम, किंवा फेसवर हेअर, दाढी वगैरे असते, ठीक आहे, तर बियर्ड असते, ते येण्याचं म्हणजे आणण्याचं काम कोणाचं आहे, टेस्टोस्टेरॉनचं आहे. ठीक आहे. तसंच लो पिच, मेलचा लो पिच असतो आणि फिमेलचा हाय पिच असतो. ठीक आहे. हे नेहमी लक्षात घ्या. लो पिच, हे मी सगळे जे कॅरेक्टर सांगतोय ते कॅरेक्टर्स कोणाचे आहेत, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. तर हे कॅरेक्टर मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं, टेस्टोस्टेरॉन करतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये अजून एक काम आपण बघूयात, जे प्रमोट्स सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. म्हणजे ॲनाबोलिक इफेक्ट आहे, सरळ सरळ ॲनाबोलिक किंवा सिंथेटिक इफेक्ट आहे कोणाचा, टेस्टोस्टेरॉनचा. टेस्टोस्टेरॉन काय करतो, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट सिंथेसिसमध्ये तो प्रमोट्स करतो त्यांना, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट तयार होण्यासाठी. ॲनाबोलिक आणतोय, तयार करतोय. ठीक आहे. तसंच इन्फ्लुएन्स काय इन्फ्लुएन्स करू शकतो तो, मेल सेक्शुअल बिहेवियर्स. याला एक टर्म दिलेली आहे, लिबिडो.
ठीक आहे. जे मेल कॅरेक्टर्समध्ये जे काही सेक्शुअल बिहेवियर्स येतो तो कोण मेंटेन करतो? टेस्टेस्ट्रॉन मेंटेन करतो. ठीक आहे. म्हणजे मेलला सेक्शुअल कॅरेक्टर्स असतील किंवा बिहेवियर असेल किंवा मेलचा फिमेलकडे अट्रॅक्शन असेल किंवा फिमेलमध्ये पण सेक्शुअल बिहेवियर आहे ते कोण मेंटेन करणार? ओव्हरीमधला हॉर्मोन मेंटेन करणार. ठीक आहे. मेलचं फिमेलकडे अट्रॅक्शन, फिमेलचं मेलकडे अट्रॅक्शन, हे जे कॅरेक्टर्स येतात पण ते कुठून येतात? बाय ॲक्टिवेटिंग CNS. ठीक आहे. बाय ॲक्टिंग कोणावर नेमके काम करतात? हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम ॲक्ट करून तिथे मेल सेक्शुअल बिहेवियर्स मेंटेन करतो. त्याला दुसरं नाव दिलेलं आहे लिबिडो. हे कोण इन्फ्लुअन्स करतो त्याला? हे कोण महत्त्वाचं काम आहे? टेस्टेस्ट्रॉन. ठीक आहे. नेक्स्ट एंडोक्राईन ग्लँड आपण पाहणार आहेत. ओव्हरी. ओव्हरी पण 2 in नंबर, 2 नंबर आहेत त्याचे पण 2 असतात ओव्हरी. ठीक आहे. इन द ॲबडॉमेन, ॲबडॉमेनच्या आत आहेत. तसं टेस्टिस कुठे होते? बाहेर होते. तसं ओव्हरी बाहेर नसतात, ॲबडॉमेनच्या आत असतात. ठीक आहे. हा पण कसा आहे? प्रायमरी सेक्स ऑर्गन. का प्रायमरी सेक्स ऑर्गन? जसं आपण टेस्टिस प्रायमरी सेक्स ऑर्गन मेलमध्ये म्हटलं कारण तो स्पर्म तयार करतो, तसं हे फिमेलमधला पण प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. म्हणजे तो काय तयार करत असेल? ओहम, स्त्रीबीज. ठीक आहे. ओहम, एकच ओहम तयार होत असतो इन ईच मेन्सुरल सायकल. ईच मेन्सुरल सायकल. ओके. ईच मेन्सुरल सायकल म्हणजे प्रत्येक मेन्सुरल सायकल महिन्यामध्ये, एका महिन्यामध्ये फक्त एक ओहम तयार होणार. ठीक आहे. आता समजा ही ओव्हरी आहे. पूर्ण डायग्राम नाही काढत, ह्युमन रिप्रोडक्शन्समध्ये आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचंच आहे. या ओव्हरीमध्ये असे फॉलिकल्स डेव्हलप होत असतात. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, मॅच्युअर. हे जे मध्ये मी पूर्ण पहिल्यांदा काढलं आहे तो ओव्हरी, त्याच्या आत काढलेले जे आहे ते फॉलिकल. या फॉलिकलमध्ये ओहम डेव्हलप होतो. ठीक आहे. आता मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल म्हणजे एकदा मॅच्युअर झाला, हे डेव्हलपिंग फॉलिकल आहे. हे कोणते फॉलिकल आहेत? डेव्हलपिंग फॉलिकल्स आहेत. ठीक आहे. तर ही ओव्हरी आणि त्याच्यामध्ये डेव्हलप होणारे काय आहेत? फॉलिकल्स आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण 2 in नंबर कळला. त्याच्यानंतर पोझिशन कुठे आहे? इन द ॲबडॉमेन. ओके. का आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलं? कारण ओहम तयार करतो. ठीक आहे. कधी ओहम तयार करतो? म्हणजे एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये फक्त किती ओहम तयार होतात? एकच ओहम तयार होतात. याचे आपण 2 स्टिरॉइड, सेक्स हॉर्मोन्स हे स्टिरॉइड असतात. स्टिरॉइड हॉर्मोन्स, कारण आपण हॉर्मोन्सचा ग्रुप केलेला आहे. काही प्रोटीन आहेत, काही अमायनो ॲसिड आहेत. ठीक आहे. तसे काही स्टिरॉइड्स पण आहेत. तर सेक्स हॉर्मोन्स जे आहेत ते कोणते असतात? स्टिरॉइड्स असतात. ओके. त्याच्यानंतर याचे 2 स्टिरॉइड हॉर्मोन्सपैकी पहिला हॉर्मोन्स आपण बघणार आहेत एस्ट्रोजन. एस्ट्रोजन. फिमेलमधले 2 हॉर्मोन्स प्रामुख्याने लक्षात घ्या, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. तर हे एस्ट्रोजन नेमकं कोण सिक्रीट करतो? तर एस्ट्रोजन हा डेव्हलपिंग फॉलिकल, हे नेहमी लक्षात घ्या, डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट करतो. हे जे ओव्हरीमध्ये फॉलिकल्स डेव्हलप व्हायला लागलेत, हे आता इमॅजिन करून घ्या की फॉलिकल जसे जसे डेव्हलप व्हायला लागले त्याच्यामधून कोणता हॉर्मोन सिक्रीट व्हायला लागलाय? एस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन सिक्रीट व्हायला लागलाय. कोण सिक्रीट करतं हे आपण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर फॉलिकल डेव्हलप होत असताना काय सिक्रीट होतो? एस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन सिक्रीट होतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये एकदा फॉलिकल पूर्ण डेव्हलप झाला, ठीक आहे, एकदा फॉलिकल डेव्हलप झाला तर हा मॅच्युअर म्हणूयात आपण, मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल. मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल हा मॅच्युअर झाला आहे. ठीक आहे. हा मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल झाला की इथे ओव्हुलेशन होतं. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी, म्हणजे 1 जानेवारीला जर मेन्सेस स्टार्ट झाले तर 14 जानेवारीला हे 14 तारखेपर्यंत हे डेव्हलप होतात आणि एस्ट्रोजन रिलीज होत असतो. 14 तारखेला हा मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल फुटतो, रप्चर होतो. रप्चर होऊन ओहम बाहेर येतो. ठीक आहे. ओहम काय होतो? बाहेर येतो. ठीक आहे. रप्चर, ओव्हुलेशन म्हणजेच काय? रप्चर फॉलिकल. रप्चर फॉलिकल होऊन ओहम बाहेर पडतो आणि हा आता फॉलिकल, आता समजा हा ओहम बाहेर पडला तर मी ही डायग्राम पुढची इथे काढतोय. आता इथे असंच काढून टाकू. ठीक आहे. आता याच्यात ओहम नाही आहे कारण तो बाहेर पडला आहे. तर एम्प्टी फॉलिकल म्हणूयात. आता हा एम्प्टी फॉलिकल जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो? कॉर्पस लुटेयम. कॉर्पस लुटेयम. कॉर्पस लुटेयम. आणि हा जो एम्प्टी ग्रॅफियन फॉलिकल म्हणजे आता कॉर्पस लुटेयम म्हणूयात, तो काय सिक्रीट करत असतो? प्रोजेस्टेरॉन. हा एक सेकंड स्टिरॉइड हॉर्मोन फिमेलमधला, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे.
प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. तर एस्ट्रोजन कोण रिलीज करतो? डेव्हलपिंग फॉलिकल्स. आणि प्रोजेस्टेरॉन कोण रिलीज करतो? कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम काय आहे? एम्प्टी ग्राफियन फॉलिकल. काय एम्प्टी झाला? कारण ओहम बाहेर आला 14व्या दिवशी. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलंय? ओव्हुलेशन. आणि हा फॉलिकल मॅच्युअर होताना काय म्हणतो आपण? प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि मॅच्युअर. ठीक आहे. तर हा एस्ट्रोजनचे आपण नेमके काय काय फंक्शन आहेत ते बघूयात. एस्ट्रोजनचं फंक्शन हे प्रोजेस्ट्रॉन म्हणलं की काय मेंटेन करतो तो? प्रेग्नन्सी. मी इथे मागे पण हिंट दिली, पी आणि पी लक्षात घ्या. प्रोजेस्ट्रॉन मेंटेन प्रेग्नन्सी. एस्ट्रोजनचे फंक्शन्स आपण बघूयात. की हा फिमेल सेकंडरी सेक्स ऑर्गन जे आहेत त्यांना काय करतो? डेव्हलप करतो. ठीक आहे. मग हा आपण इथं बघितलं की प्रायमरी कोण आहे? ओव्हरी. मग बाकी ओव्हरी जरी असेल तरी बाकी ओहमला तिथे नेण्यामध्ये फॉलिपियन ट्यूब असेल, युटेरस असेल, सर्व्हिक्स असेल, हे सेकंडरी आहेत. हे आपण लिस्ट ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये पाहणारच आहेत. जसं आपण ॲसेसरीज सेक्स ऑर्गन बघितले, कोण मेंटेन करतो? मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन. तसं इथे सेकंडरी म्हणा किंवा ॲसेसरीज कोण मेंटेन करतो? फिमेलमध्ये एस्ट्रोजन. ठीक आहे. त्याच्यासोबतच ओव्हेरियन, आता हे एस्ट्रोजन जसा निघाला हा फॉलिकल डेव्हलप करण्यामध्ये पण इथल्या एस्ट्रोजनचा रोल असतो. म्हणून डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरियन फॉलिकल्स. ओ म्हणजे ओव्हरियन. ठीक आहे. ओव्हरियन फॉलिकल्स हे फॉलिकलला डेव्हलप करण्यामध्ये पण कोण महत्त्वाचा भाग घेतो? एस्ट्रोजन भाग घेतो. ठीक आहे. तसंच सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल. फिमेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेंटेन करतो. मेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर टेस्टोस्टेरॉन आणि फिमेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स एस्ट्रोजन. यांच्यामध्ये कोणते कॅरेक्टर्स आहेत? यांचा व्हॉइस कसा असतो? हाय पिच ऑफ व्हॉइस. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड. थोडंसं लिहायला अवघड चाललंय. मॅमरी ग्लँड. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँडला डेव्हलप करण्याचं काम पण कोण करतो? एस्ट्रोजन. ठीक आहे. तसंच फिमेलमधले सेक्शुअल बिहेवियर्स कोण मेंटेन करतो? एस्ट्रोजन. मेलमधले सेक्शुअल बिहेवियर कोण मेंटेन करतो? टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. तर इथे हे झाला टेस्टिस आणि ओव्हरी. ओके. थँक्यू.